नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थ्यांचा बीएमसीचा फॉर्म भरताना एक इश्यू आहे, एक प्रश्न आहे, एक अडचण आहे. फॉर्म भरताना निरीक्षक या पदासाठी 178 जागा आहे, पण कार्यकारी सहाय्यकसाठी जवळपास 1846 जागा आहे. तिथे प्रॉब्लेम नाही आला, पण निरीक्षकामध्ये झालं काय की जागा कमी असल्यामुळे त्यांच्या कॅटेगरीनुसार त्यांना जागा कमी मिळत आहे. मग त्यांचा प्रश्न आहे की सर, फॉर्म भरताना मी माझ्या कॅटेगरीतून भरू की ओपनला जागा जास्त आहे मग ओपनमधून भरू? याबद्दल थोडक्यात माहिती घ्या आणि फॉर्म भरण्यासंदर्भात हा व्हिडिओ बघितल्यानंतर फॉर्म भरून टाका. तिकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमीकडनं तुम्हाला बृहन्मुंबई अधिनियम कायदा 1888 सेपरेट बॅच चालू झालेली आहे. ही बॅच प्रतीक भट सर घेता, ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच चालू झाली आहे 23 सप्टेंबरपासून. फीज 999 प्लस जीएसटी जरी आहे तरी पहिल्या येणाऱ्या 500 विद्यार्थ्यांना फक्त 50% ऑफमध्ये आहे. 500 प्लस जीएसटी आहे. आणि आपले ओल्ड बॅचचे स्टुडंट असतील कार्यकारी सहाय्यकाचे, त्यांना ही बॅच 75% ऑफमध्ये मिळणार आहे. सो लगेच तुम्ही ही जॉईन करू शकता. बॅच चालू झाली आहे. लाईव्ह लेक्चर आहे, पीडीएफ स्वरूपात नोट्स आहे, 10+ टेस्ट आहे, एमसीक्यू प्रॅक्टिस, अनलिमिटेड व्ह्यूज आहे. एक्झाम होईपर्यंत किती वेळेस तुम्ही बघू शकता. यासाठी डायरेक्ट ॲपवर जाऊन डायरेक्ट परचेस करा. आता बघूया आपण मुख्य मुद्दा. तुम्हाला बघा, जसं तुम्हाला इथे बघताय निरीक्षकाच्या जागा जर आपण बघितल्या, टोटल जागा 178 आहे. मी एक एक्झाम्पल घेतो. उदाहरणार्थ मी एक्झाम्पल घेतलं एनटीचं, एनटी कचं एक्झाम्पल घेतलं किंवा एनटी ड, एनटीला जागाच नाही. फॉर एक्झाम्पल एनटी डला जागाच नाही आणि एनटी कचं एक्झाम्पल घेतलं मी. एनटी कला जनरलला एकच जागा आहे, बरोबर. एनटी कला जनरलला एक जागा आहे. हा या विद्यार्थ्याचा प्रश्न आहे बघा. म्हणजे एक्झाम्पल त्या विद्यार्थ्यातला हा ए नावाचा विद्यार्थी आहे आणि याचा प्रश्न आहे की मी कॅटेगरी आहे एनटी कचा विद्यार्थी आहे आणि यासाठी मला म्हणजे मेल कॅन्डिडेट आहे. हा जनरलमधून जर गेला तर जनरलला जागा एकच आहे. तेच मी जर विचार केला ओपनमधून जर फॉर्म भरायचा विचार करतो मी, बघा खुला प्रवर्ग जर घेतला तर खुल्या प्रवर्गाला 29 जागा आहे. म्हणजे मी एनटी कच आहे पण जर बघितल्या तर जनरल एक जागा आहे आणि ओपन जनरलचा विचार केला तर ओपन जनरल जागा किती आहे? 29, बरोबर. 29 जागा आहे. मग याचं म्हणणं आहे की सर मी इथून फॉर्म भरत नाही, ओपनमधनं फॉर्म भरतो म्हणजे मला जागा जास्त मिळतील. लक्षात घ्या आता यांच्यामध्ये काय. या विद्यार्थ्याला मी सजेस्ट करेल किंवा अशा विद्यार्थ्यांना मी सजेस्ट करेल, तुम्हाला जागा एक आहे किंवा जागा 0 जरी असेल तरी सुद्धा, जागा 0 जरी असेल ना तरी सुद्धा मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही तुमच्या कॅटेगरीतूनच फॉर्म भरा. का भरा? कारण बघा, विचार करा. बघा उदाहरणार्थ हा ए नावाचा विद्यार्थी आहे, याचा विचार कुठे केला जातो बघा. याने फॉर्म भरल्यानंतर जेव्हा हा कॅटेगरीमधून फॉर्म भरतो याचा विचार कुठे केला जातो? याचा विचार पहिले कॅटेगरी जनरलमधून केला जातो, बरोबर. हा मेल असल्यामुळे मी इथे म्हटलं कॅटेगरी जनरल आणि दुसरा विचार केला जातो त्याला ओपन जनरल. म्हणजे या दोन्ही ठिकाणी विचार केला जातो. सुरुवातीला त्याचा विचार ओपन जनरलला होतो, नंतर कॅटेगरी जनरलला होतो. सो फॉर्म भरताना कॅटेगरी म्हणून भरा. आता दुसरा मुद्दा, मी दुसरं उदाहरण घेतो. बी नावाची महिला आहे. काय म्हटलं मी? बी नावाची महिला. आता महिलांना कसं आहे, समांतर आरक्षण आहे म्हणून याचं एक्झाम्पल घेतलं मी. आता याचं घेतो एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल एक महिला कॅन्डिडेट आहे. तुम्ही याच्यात कोणतंही घ्या, मग आता अंशकालीन घ्या, खेळाडू घ्या, अनाथ काही पण घ्या. महिला घेतलं मी. ओके, महिला कॅन्डिडेट बघितलं मी आणि कॅटेगरीमध्ये बघितलं जागा एकच आहे. फॉर एक्झाम्पल हिला बघितलं आपण तर कॅटेगरी SC ST कॅटेगरी आहे. ST कॅटेगरीला जागा एकच आहे, बरोबर. एकच जागा आहे. मग ही विचार करते की सर महिलांना ST मधनं एकच जागा आहे तर मी ओपनमधून फॉर्म भरू का? ओपनमध्ये मला 26 जागा आहे, मग मी ओपनमधनं भरू का? तर बघा महिलांचा विचार करतो मी. बघा वुमन आहे, ही वुमन आहे, वुमन कॅटेगरी आहे, ST कॅटेगरी. फिमेलसाठी जागा जर बघितल्या तर तिला किती जागा आहे? फक्त इथे एकच आहे. आणि ओपनचा विचार जर केला तर ओपनसाठी जागा किती येते? 26 जागा आहे. मग हिचा प्रश्न राईट आहे, बरोबर आहे की सर मी ओपनमधनं फॉर्म भरते ना, जागा जास्त आहे. पण बघा विचार करा, ही कोणत्या कॅटेगरीची महिला असू द्या, बघा कोणत्या कॅटेगरीची महिला असू द्या, तिचा विचार कुठे कुठे केला जातो? 4 ठिकाणी. बघा कॅटेगरीनुसार, बघा कॅटेगरीनुसार 4 ठिकाणी विचार केला जातो. बघा पहिला विचार केला जातो ओपन फिमेलसाठी, बरोबर. दुसरा विचार केला जातो कॅटेगरी जी ती ज्या कॅटेगरीची असेल, ती ओबीसी असू, SC असू, कोणती असू द्या, ओबीसी असू, SC असू द्या, ST असू द्या, कोणती असू द्या, कॅटेगरी फिमेलसाठी, बरोबर. तिसरा विचार केला जातो ओपन जनरलसाठी. चौथा विचार केला जातो कॅटेगरी जनरलसाठी. म्हणजे 4 ठिकाणी तिला कॉम्पीट करायला मिळत आहे. जर त्या महिलेने कॅटेगरीतनं फॉर्म भरलाच नाही तर मग काय होईल? ह्या 2 ठिकाणच्या जागा तिला, म्हणजे ह्या ओपनच्या, ही ओपन आणि ही ओपन, ह्या जागा तिला मिळणारच नाही. बाकी ठिकाणी फक्त विचार केला जाईल. म्हणजे तिचा विचार फक्त कुठे होईल? ही एक जागा जी महिलेची, ही एक जागा आहे आणि ही 2 जागा, ह्या 3 साठी तिला विचार केला जाईल. येतं लक्षात? 3 साठीच केला जाईल विचार. ती इकडे 26 आणि 29, 20, 40, 50, 55 जागेसाठी कॉम्पिटिट करणार नाही, लक्षात घ्या. म्हणून मी परत सांगतो, म्हणजे तिने मी थोडं उलट, म्हणजे काय, तिने जर ओपन मधनं भरला तर ह्याच जागा मिळतील तिला 55, पण ह्या ज्या जागा आहेत ना 3 जागा, ह्या तिला मिळणार नाही. येतं लक्षात मी काय सांगतोय? ह्या 3 जागा मिळणार नाही. म्हणून तुम्हाला सांगतोय, तुमच्याकडे जर कॅटेगरीचे डॉक्युमेंट असतील तर कॅटेगरीमधूनच फॉर्म भराचा फायदा नक्कीच होणार आहे. सो याचं उत्तर काय? जागा कमी आहेत, फॉर्म ओपन की कॅटेगरी? तर मी तुम्हाला सजेस्ट केलं कॅटेगरीमधूनच तुम्ही फॉर्म भरला
पाहिजे. ओके, प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल तर मला कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करत राहा, चॅनल सबस्क्राईब करा आणि जाताना परत एकदा सांगतो की इग्नाइट अकॅडमीकडनं निरीक्षक पदासाठी सेपरेट बॅच पण चालू झाली आहे. 178 पदांची बॅच आहे. तुम्हाला फक्त GK GS जे आहे ना तुम्हाला डाउनलोड करून डायरेक्ट तुम्हाला रेकॉर्ड स्वरूपात दिलेलं आहे. बाकी सगळे लेक्चर लाईव्ह प्लस रेकॉर्ड असणार आहे. टेस्ट असणारे PDF नोट्स आहे, विषयाला तज्ञ मार्गदर्शक आहे. फी तुम्हाला 1124 प्लस GST मध्ये मिळते. बघा 23 सप्टेंबरपासून बॅच चालू झाली आहे आणि ही जी बॅच 2.0 BMC ची कार्यकारी सहायकाची ही पण मला 1124 प्लस GST मध्ये मिळते. ह्या दोघांमध्ये कॉमन सिलेबस आहे, फक्त अधिनियम 1888 हा इथे वेगळा आहे आणि तो 50% मध्ये इथे आहे. तो तेवढा तुम्हाला वेगळा करायची आणि त्याची बॅच तुम्हाला सेपरेट घ्यायची आहे. फार कमी फीमध्ये 300 रुपयात तुम्हाला तो बॅच पण आम्ही अवेलेबल करून दिली आहे. सो अजून काही अडचण असेल तर एक नंबर तुम्हाला मी शेअर करतो, 8888 25 117 या नंबरला कॉल करा. व्हिडिओमध्ये अजून काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तुर्तास थांबतो, पुन्हा व्हिडिओ आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.